कलिलस्य मध्ये विश्वस्य स्रष्टारमनेकरूपं विश्वस्यैकं परिवेष्टितारं ज्ञात्वा शिवं शान्तिमत्यन्तमेति. ओम नमः शिवाय. गेल्या वर्षी महाशिवरात्रीला जे शिवोपासनेचा सगळा वेदकालापासून किंवा अगदी वेदपूर्व कालापासूनचा जो आढावा घेतला होता तो आपल्यासमोर असेल. त्यामधले जो वेदाचा आणि वेदांताचा संबंध आहे त्याच्यामधलं हे श्वेताश्वतर उपनिषदातलं ही शंकराची स्तुती आहे. सूक्ष्मातिसूक्ष्मं कलिलस्य मध्ये विश्वस्य स्रष्टारमनेकरूपं विश्वस्यैकं परिवेष्टितारं ज्ञात्वा शिवं शान्तिमत्यन्तमेति. श्रीराम. त्यावेळेला शिवपुराण वगैरे सर्व काही आपण पाहिलं. आजही हे सगळं का पाहतो याची कारणं आपल्यासमोर असतात. तर आपल्या ज्या उपासनेच्या कडे उन्मुख असलेल्या वृत्ती असतात, नसतील तर असाव्यात, असतील तर त्या दृढ व्हाव्यात, ज्या दृढ असतील त्या शुद्ध व्हाव्यात, आणि जे आपलं साध्य आहे ते आपल्याला साध्य करता यावं. यासाठी खरं सांगायचं तरी ही उपासना आहे ही अत्यंत सर्वसमावेशक अशी उपासना आहे. आपण आपल्या परीनं हे भाग करतो. आपल्याला तसं भेदांच्या जगात वावरायची सवय असल्यामुळे तसं वाटतं. ह्याच्यापेक्षा वेगळे आणि ते त्याच्यापेक्षा वेगळे. आपल्याला जे आवडतं ते आपण करावं, त्याबद्दल प्रश्नच नाही. ते मनापासून करावं. खोल गेलं. मागे एकदा मी आपल्याला बोललो होतो किंवा ते तत्त्वज्ञानाचे एकेकाळचे आचार्य, तर ते आम्हाला तत्त्वज्ञानाच्या संदर्भात सांगायचे की कुठल्याही क्षेत्रात जा, कुठल्याही शास्त्र शिका, म्हणजे अगदी भाषाशास्त्रापासून त्यावेळेला सगळी शास्त्र समोर होती आणि त्यांचा विषय चालू होता. तेव्हा या सगळ्या शास्त्रांच्यात जर तुम्ही खणत जा, अगदी खोल गेलात की तुम्हाला शेवटी तत्वच लागेल. कुठल्याही शास्त्रात खोल गेलं, वर असलं तर जे सिद्ध करून दिलेले आहे, जे व्यावहारिक उपयोगासाठी आहे तेवढं मिळतं. पण जर तुम्ही खोल 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 गेलात तर शेवटी तुम्हाला अणुपरमाणू करत जाऊ शेवटी मूळ आता अज्ञेय अव्यक्त असं सापडतं. तसं हे तत्त्व सापडतं. तसं ह्या सगळ्यात ह्या उपासनांच्या प्रत्येक उपासनेत कुठेही खोल गेलं तरी तुम्हाला खाली हे सगळं मांगल्यासाठी, शिव होण्यासाठी सगळं चाललेलं आहे. कुठली उपासना अशा तऱ्हेनं नकारात्मक नाही, त्या अर्थाने नाही. खोल गेलं की तिचाही उद्देश पुन्हा सकारात्मकच आहे. मनुष्य जन्माला येतं त्याचं आपल्याला कौतुक आहे, बरोबर आहे. जगतो त्याचंही कौतुक आहे, जातं त्याचं आपल्याला कौतुक वाटत नाही, तसं नाही. ती पण व्यवस्थाच आहे. या सगळ्या व्यवस्था आहेत आणि त्या आहेत म्हणून हे विश्व आहे. त्या नसतील तर हे विश्व चालणं कठीण आहे. त्यामुळं त्यासाठी त्याच्याकडे तशी बघण्याची दृष्टी यावी यासाठी सुद्धा शिवोपासना करा. ही मूळ विश्वव्यवस्थेशी निगडीत अशा तऱ्हेची देश आणि काल यातले एक विशिष्ट उत्तम स्थितीचा योग साधून त्याचा लाभ घेऊन आपल्या आध्यात्मिक आणि ऐहिकसुद्धा, कारण शिवाला ऐहिकही सांभाळायचं असतं. उपासनांचाच जर विचार केला तर चटकन फलदायी होणारी उपासना आहे खऱ्या अर्थाने. तिचे त्या अर्थाने प्रकारही सांगितलेत आपल्याला. आता पुढे बसायचं त्यावेळेला बघू. तर ती केव्हा केल्याने काय होतं याविषयी सुद्धा काही शास्त्र आहे. त्यांनी संशोधन केलेलं आहे, खोलात गेलेले आहेत. तर त्याचा आपल्याला काय लाभ घेता येतो तो आपण बघू. पूर्वीच्या वेळेला सगळा सविस्तर सगळं घेतलेलं असल्यामुळे त्याबद्दल काही बोलत नाही. पण त्याचा लाभ घ्यावा आणि आपली ऐहिक आणि आध्यात्मिक जी म्हणून आपल्याला प्रगती करायची ती साधावी, त्यासाठी
आणि लवकर असं का म्हटलं? नुसतं जगाला गडबड चालली आहे म्हणून मी म्हणत नाही. ज्याला त्याला घाई गडबड आहे, लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मिळवायच्या आहेत असं आहे म्हणून नव्हे. ज्याची उपासना करतो त्याला आशुतोष म्हणतात. तसं अत्यंत स्वल्प अत्यंत स्वल्प गोष्टींनी संतुष्ट होणारे देवत आहे. म्हणून ते आपल्याला दिसेल की राक्षसांना सुद्धा प्रसन्न झालेले आहे, मानवांना सुद्धा प्रसन्न झाले, दानवांना, सगळ्यांना, देवांना सगळ्यांना प्रसन्न होत होते. कारण त्याच्याकडे व्यक्त भेदभाव नाही. आणि कमी जरी केलं तरी तुम्ही अर्थानं जर केलेलं असेल तर पटकन ते होय म्हणतं. हे आशुतोष नाव हे त्याच्यावरूनच पडलं खरं सांगायचं तर. आता त्याचा व्यवहारामध्ये आपल्याला काही समज येत असेल असं काय वाटत नाही, किंवा त्याच्या संदर्भात आपण काही विचार केला असेल तर केला असेल. पण मुळात शंकराला ते म्हणण्याचं कारण ते की तो चटकन त्याला प्रसन्न होतं. तेव्हा आपल्या अर्थात आपल्या कल्पना कुठे राहतात तेही आपल्यासमोर ठेवतं. आपल्या कल्पना काय होतं? आपली एक रामोपासनाची कल्पना आहे, कोणाची आणखीन कशाची कल्पना आहे. सगळ्या आपण ह्या क्रमाने, पण तितकं वैविध्य उपासनेमध्ये जरूर आहे. पण देवात वैविध्य नाही आहे. मुळात देवत्वात वैविध्य नाही. त्याचं जे मूल तत्व आहे त्याच्यात वैविध्य नाही. फक्त जसं ते आपल्याकडे असं होतं की मी रामाचा उपासक आहे समजा, काय अर्थाने किंवा कोणी असेल, तो रामोपासकाला त्यानं शंकराची त्यानं उपासना केली आहे असं त्याच्यात गोष्टी येतात. ते आपल्याला सेतुबंधनाच्या वेळेत, याच्या वेळेत येतील, कशाही वेळेला येतील, किंवा याची रामाची परीक्षा घेण्यासाठी पार्वती वगैरे वगैरे ते तशा गोष्टी येतील. कुठेतरी त्याचा अशा तऱ्हेनं उल्लेख तिकडे होईल. आणि शिवसंहितेसारखे जे शिवाचं महात्म्य सांगणारे अध्याय आहेत त्याच्यामध्ये 20 अध्याय रामकथाच सांगितलेली आहे. म्हणजे असं पण होईल ह्याच्यातून आपण काय ते ओळखावं एवढा त्याचा अर्थ आहे. आपल्याला जे करायचं ते करावं, ते एकाच ठिकाणी नेणार आहे हे लक्षात ठेवावं, आणि त्याच्याच बरोबर हेही लक्षात ठेवावं की जे बाकीचे जात आहेत तेही बरोबर त्या ठिकाणी जाणार आहे. त्यामुळं त्या अर्थानं पंथाच्या पलीकडे जाणारी आपल्या ह्या उपासना असतात. आणि त्याचं भान असलं की मग आपल्याला आपली उपासना निर्वेदपणे करता येते. बाकीच्यांच्या कोणत्या चालल्या त्याची चौकशी काही करायची गरज पडत नाही. कमी जास्त नाही, श्रेष्ठ कनिष्ठ नाही, भाव काय आहे, त्याला जायचं आहे कुठे, ते एकच ठिकाणी. आता त्याच्या भावाप्रमाणे त्याला अनुकूल आहे ते तो करेल. सुरुवातीला फक्त एक 5 मिनटासाठी फक्त एक विचारार्थ मुद्दा देऊन ठेवतो की फार काही विचाराला पुढे ताण देणार नाही. मग पुढे काही प्रश्नोत्तरांचे राहिलेलं भाग आहे, ती आहे तर समोर ती आपण ती बघू. तर एक फक्त 2 मुद्दे देऊन ठेवतो की एक आपल्याकडे आत्ताचा सध्याचा प्रभाव असलेली विचारपद्धती ही विज्ञानाची. त्यामुळे वैज्ञानिक काय करतो तर वैज्ञानिक प्रयोगच करतो. आपल्याला असं वाटतं की सगळं प्रयोगाने सिद्ध व्हावं, आणि बरोबर आहे, प्रयोगाने ते त्या निष्कर्ष प्रमाणित झाल्याशिवाय आपण ते मान्य करीत नाही. हे आपल्याला अशी आपली एक विचारसरणी सिद्ध करून दाखवा, असं ते सिद्ध करून दाखवा हे आलं, हे जास्त हे आत्ता आलं. कुणीतरी सिद्ध केलेलं मान्य करणं हा सुद्धा सिद्ध करण्याचा एक प्रकार आहे. सिद्धता जर तुम्हाला मिळवायची असेल तर कुणीतरी सिद्ध केलेला ऐकतो. जो प्रयोग करतो तो काही स्वतः काही करतो का खरोखर त्याच्यातलं, ते दिलेले प्रयोग शक्यतो अलीकडे उतरूनच काढतो, म्हणजे वहीतच. त्यामुळे जे काही विज्ञान निष्ठता वगैरे जे काय आहे ती सगळी आपल्याला प्रयोग वहीत दिसेल तर ते त्या मागच्या वहीवरनं हा, किंवा ते काय जे मार्गदर्शक काही पुस्तकं असतात त्यातून तो प्रयोग उतरून काढतो. अमुक 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 मग साहित्य, मग अमुक तर त्याचं हे, मग ते केल्यावर तसं होतं. त्यानं प्रत्यक्ष यातलं काही शोधलेलं नाही. कुणीतरी शोधलेलं आहे, त्याप्रमाणे ते होतं आहे, नाही असं नाही, पण त्याप्रमाणे ते होतं आहे म्हणून तो समजतो असं की हे बरोबर आहे. मग कुणीतरी ज्यांनी प्रयोग केले आहेत आत्मज्ञान असे तर त्यांच्यावरही विश्वासच ठेवून आपल्याला सुरुवात करावी लागते. जर प्रयोगशाळेतसुद्धा सुरुवात केली तरीसुद्धा आपल्याला समोर द्रव्य ठेवतो आणि आपण त्याचं प्रमाण पाहतो, त्याचं काय किती वेळ काय करावं लागेल हे पाहतो, मिसळतो, गोळा करतो, वेगळं करतो, सगळं करतो. मग हे जे करतो तर तिथे त्यासाठी ते सगळं लागतं, आणि त्याप्रमाणे ते केल्यानंतर ते तसंच होतं असं आपल्या लक्षात येतं, म्हणून आपण त्याला सिद्ध झाला असं म्हणतो. बाबा काय म्हणायचे त्याचा उल्लेख करून ठेवतो की आत्मदर्शन हे सुद्धा प्रयोगाचंच शास्त्र आहे. विज्ञान हे प्रयोगाचं शास्त्र हे मान्यच आहे, पण आत्मदर्शन ही सुद्धा त्याच्या फार पलीकडची वस्तू असली तरी ती प्रयोगात्मकच शास्त्र आहे. आता 2मध्ये भेद काय राहिला तेवढा फक्त विचार करून ठेवूया आणि मग पुढे जाऊ की जिच्यावर प्रयोग करायची, विज्ञानाच्या बाबतीत जिच्यावर प्रयोग करायची ती वस्तू स्वतःपेक्षा वेगळी असते. आपण म्हणजे कर्बिकामलं नव्हे, आपण म्हणजे काय त्यातलं कुठलं प्रयोगशाळेतलं द्रव्य नव्हे, रसायन नव्हे, प्रयोग नळी नव्हे, हे जे सगळं आहे ते त्याच्यात आपण ते वस्तू आपल्यापेक्षा वेगळी आहे आणि तिच्यावर आपण काही सांगितल्याप्रमाणे प्रयोग केले तर तेवढे प्रयोग केल्यानंतर तुम्हाला 2 वायू वेगळे झालेले सापडले. समजा काय पाण्याचं थेंब घेतला आणि केलं,
तर हा ऑक्सिजन सापडला, हायड्रोजन सापडला, काय त्याचं तुम्हाला दोन वेगळे झालेले दिसले. कशानं दिसले तर त्याची विशिष्ट पद्धतीनं जी काही प्रयोगाची पद्धत त्या पद्धतीनं ती केल्यानंतर ते दोन झालेले दिसले. आता इथं आत्मदर्शनाचा प्रश्न असल्यामुळे आणि हा अगदी ऑफ द हायेस्ट ऑर्डर अत्यंत श्रेष्ठ की त्याच्या पलीकडे काही राहिलं नाही. ह्या विज्ञानाच्या पलीकडे रोज काहीतरी नवीन आहेच आपल्याला माहिती. ते ह्या विश्वातलं आहे त्यामुळे ते बदलत राहणार, ते राहू दे. तर त्याचं हे बदलणारच विश्व आहे सगळं. कायदे बदलतात, हे बदलतात, माणसं बदलतात, सगळे बदलतच असतं. तर त्याच्यातलंच आहे त्यामुळे ते पण बदलतं. पण तरीसुद्धा ते सिद्ध होत असतं आणि तसं तसं पुढे जात असतं. पण त्याच्यातली जी प्रयोग वस्तू आहे ती आपल्यापेक्षा वेगळी आहे एवढं लक्षात ठेवा. आत्मदर्शन प्रयोगाचंच शास्त्र आहे पण त्याच्यातली प्रयोगाची वस्तू आपण आहोत. तेव्हा आपल्याला तशा दृष्टीनं जायचं असेल तर रोजचे प्रयोग जसे हे प्रयोग करतात तसे रोजचे प्रयोग जन्माच्या बरोबर आपल्या जे सहजगत्या जे मन म्हणून आत काही आलेलं आहे तर ती प्रयोगवस्तू आहेत. जर तिथे प्रयोग करून काही काळानंतर दोन वायू स्वतंत्र होत असतील, त्यातून कशाचे घटक आहे हे लक्षात येतं आणि ते दोन जर वेगळे वेगळे होत असतील तर ज्या वेळेला मनावर अशा तऱ्हेचे प्रयोग रोज करत राहाल त्यावेळेला त्यातून तीन वस्तू प्रकट होतील, एक सत, चित्त आणि दुसरा आनंद. तिथे तुम्हाला हे सापडलं काय, ऑक्सिजन सापडला, हायड्रोजन सापडला, इकडे सच आणि आनंद, अशा वस्तू तुम्हाला त्याच ठिकाणी आढळतील आणि तेही तुम्ही प्रयोगाला घेतलेत तर तुमच्या लक्षात येईल की याच्या पलीकडे आत्मवस्तू आहे, तिला हेही लागून, हे फक्त तिचे विभाग सापडले. त्यामुळे आपण तसं काही समजायचं कारण नाही. कोणाच्या डोक्यात काही तसे विचार असतील तर त्याचं विचार करायचं काही कारण नाही. हे सगळं प्रयोगशीलच आहे. फक्त प्रयोग वस्तू बाहेर, प्रयोग वस्तू आत. आता आपल्या आतल्या प्रयोगाच्यासाठी काय करायचं तर त्याच्यासाठीच हे मार्ग आहेत सगळे. आता चित्ताचा जो पालट होतो त्याचा तो प्रयोगच आहे. मंत्राने चित्ताचं काय झालं हे आपण बघितलं. तसंच ह्याच मंत्राचं चित्ताने काय झालं ते आपल्याला बघायचं आहे. तत्पूर्वी आपला खिचडीचं ब्रेक आहे म्हणजे लक्षात आहे. पण तेवढी भूक लागणं पण आवश्यक आहे आणि तीही लागू दे. तर त्याच्यासाठी आपण त्याच्यात आधी पहिल्यांदा प्रथम स्थान जसं ज्ञानाचा उगम जो आहे मुळातला आपल्या विश्वातल्या म्हणजे ज्ञात विश्वातला तो वेदांचा आहे. त्यामुळे तिथे मागे जाऊन जरा पहिल्यांदा शंकराची उपासना करू. जसं म्हटलं हे वेदांतातलं स्तुती घेतली सूक्ष्मातिसूक्ष्म कलिलस्य मध्ये, हे जसं श्वेताश्वतर उपनिषदामध्ये हे शंकराची स्तुती आहे तर त्याच्यामध्ये त्याचं जे स्वरूप मांडलं आहे ते त्यात आहे. त्याच्यावर कधीतरी नंतर विचार करू आपल्या म्हणण्यामध्ये कधीतरी श्लोक घेऊ वाटलं तर. शिवाच्या मंत्रामध्ये उपासनेमध्ये शांती देण्याचं सर्वात मोठं काम आहे. बाकीचं सगळं ते सांभाळतात पण पुन्हा परत माणसाला शांतीवर यावं असं वाटतं. ते त्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळं ती सार्वकालिक आणि कधीही कुठल्याही वयोमानाला, परिस्थितीला, माणसांना, स्त्रियांना, पुरुषांना, कोणाही कशालाही लागू असलेली ही अशी सार्वकालिक उपासना झाली आहे की त्यामुळे कारण शेवटी शांतीला पर्यायच नाही, ते तिथे देऊ शकते. आता तिच्यासाठी ही वेळ सांगितलेली आहे. ही वेळसुद्धा त्या वेळामध्ये ही शांतीच्या वेळ आहे. आता आत्ताचं हे घेऊन थोडा जो नामाचा आनंद आहे तो घेऊन जे नाममंत्र आज आहेत ओम नमः शिवाय त्याची नमः शिवाय आणि शिवाय नमः अशी पंचाक्षरी धूनही ती आपल्याला घेता येते का बघूया. आणि पंचाक्षर स्तोत्र आहे त्याच्याशी त्याच्यात त्याचा उलगडा केलेला आहे ते फक्त म्हणू आणि नंतर जेव्हा परत येऊ त्यावेळेला नाही. नमः शिवाय शिवाय नमः 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 नमः शिवाय
शिवाय नमः नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः शिवाय नमः 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 शिवाय नमः 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 शिवाय नमः नमः शिवाय नमः नमः शिवाय 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 नमः नमः शिवाय नमः नमः शिवाय 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 शिवाय नमः नमः शिवाय नमः शिवाय नमः 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 शिवाय नमः 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 शिवाय नमः नमः शिवाय नमः नमः
शिवाय नमः नमः शिवाय 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 नमः नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः शिवाय नमः 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 शिवाय नमः जानकी वनस्मरण जय जय राम। नमः शिवाय शिवाय नमः हा जो पंचाक्षरी मंत्र म्हणून जो प्रसिद्ध आहे तर पुरातन आहे. त्यातल्या क्रमाने नमः शिवाय ह्या 5 अक्षरांचे एक शिवपंचाक्षर स्तोत्र त्यातलं फक्त एक एक कडवं म्हणतो. प्रत्येकातल्या त्यातला नकार मकार शिवायामधला शिकार वकार आणि शेवटचा यकार या प्रत्येकाचं शंकराचार्याने केलेलं विवरण आहे. ते त्याच्यात आहे श्लोक म्हणतो. नंतर आपल्याला हे स्तोत्र देण्याची पण व्यवस्था आहे. मला वाटतं ते एकेदा म्हणतो आहे ना ते नाही त्र्यंबकेश्वर बरं ठीक आहे काढून देऊ आपण. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः 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 शिवाय नमः नमः
मंदाकिनी सलिलचन्दनचर्चिताय मंदाकिनी सलिलचन्दनचर्चिताय नन्दीश्वरप्रमथनाथ महेश्वराय नन्दीश्वरप्रमथनाथ महेश्वराय मन्दारपुष्पबहुपुष्पसुपूजिताय मन्दारपुष्पबहुपुष्पसुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय तस्मै मकाराय नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः 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 शिवाय गौरीवदनाम्बुजवृन्द सूर्याय दक्षाध्वरनाशकाय सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय तस्मै शिकाराय नमः शिवाय 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 नमः नमः 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 शिवाय नमः शिवाय शिवाय नमः 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 वसिष्ठकुम्भोद्भव गौतमार्य वसिष्ठकुम्भोद्भव गौतमार्य मुनीन्द्रदेवार्चितशेखराय मुनीन्द्रदेवार्चितशेखराय चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय चन्द्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय तस्मै वकाराय नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः 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 शिवाय शिवाय नमः 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 नमः शिवाय यक्षस्वरूपाय जटाधराय यक्षस्वरूपाय जटाधराय
पिनाकहस्ताय सनातनाय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय तस्मै यकाराय नमः शिवाय। पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ पंचाक्षरमिदं पुण्यं यः पठेत् शिवसन्निधौ शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते शिवलोकमवाप्नोति शिवेन सह मोदते इति श्रीशङ्कराचार्यविरचितं पञ्चाक्षरस्तोत्रं सम्पूर्णं श्रीशिवार्पणमस्तु। नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय 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 नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः नमः 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 शिवाय शिवाय नमः नमः शिवाय नमः नमः शिवाय नमः शिवाय नमः 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 शिवाय नमः नमः शिवाय शिवाय नमः नमः 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 शिवाय नमः शिवाय नमः 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 नमः शिवाय ॐ नमः शिवाय।